तर बघा मेथीचे लाडू बनवायचे आहे त्यासाठी एवढं सगळं हे साहित्य मी घेतलेलं आहे. तर त्याच्यामध्ये गव्हाचं पीठ घेतलेलं आहे 1 किलो. तर 1 किलो गव्हाच्या पिठासाठी अर्धा किलो गूळ घ्यायचा. तर मी अर्धा किलोच्या थोडंसं वर घेतलेलं आहे, कारण थोडंसं गोड पाहिजे आम्हाला, त्यामुळे लाडू हे लक्षात ठेवायचं. 1 किलो पिठासाठी अर्धा किलो हे बस होतं. म्हणजे जर तुम्हाला जास्त गोड हवा नसेल तर थोडंसं पीठ हे भाजून घ्यायचं, जास्त नाही, एकदम नॉर्मल सोनेरी, म्हणजे व्हाईट कलर असतो एकदम ना गव्हाच्या पिठाचं, थोडं सोनेरी करायचं फक्त एवढंच. आणि इथं खारीक अर्धा किलो खारीक घेतलेली आहे आणि अर्धा किलो खोबऱ्याचं एक मिक्स केलेलं होतं मी, म्हणजे दळून आणलेलं आहे गिरणीवरती, एकदम सुट्टं सुट्टं दिसतं आहे ते बघा. अशा पद्धतीने हे दळून आणलेलं आहे, विकतचं नाही आहे. आणि हे मेथी आहे. मेथी ही रात्री भिजू घातलेली होती मी दुधामध्ये थोडंसं भाजून, आणि भिजू घातलेली होती. जेवढं आपल्याला म्हणजे मेथी भिजते ना तेवढं दूध टाकायचं त्याच्यामध्ये, आणि छान म्हणजे कोरडी भाजायची, छान मिक्सरमध्ये काढायची आणि मग ती भिजू घालायची. तर तुम्ही थोडंसं तूप टाकून जर म्हणजे भाजली ना, तर थोडीशी मिक्सरमध्ये काढायला जरा त्रास होतो, त्यामुळं मग कोरडी भाजून काढायची. एकदम सॉफ्ट भिजल्या जाते. हे बघा, हे बघू शकता तुम्ही, एकदम अशी म्हणजे असे हातानं सुद्धा ते दाबल्या जाते अशा पद्धतीने छान, आणि मोकळी होते. म्हणजे हे बघा, भिजल्याच्या नंतर छान होते. तर एवढं सगळं साहित्य आहे. तर चला आपण आता लाडू करूया. तर मी पातेल्यामध्ये ना तेल टाकलेलं आहे. तेल हे अर्धा लिटर घ्यायचं. जर तुम्हाला खूपच असं कोरडं वाटत असेल तर तुम्ही वरती येऊन गरम करूनही टाकू शकता. म्हणजे बांधताना जर असं वाटलं की आपल्याला बांधायला थोडासा त्रास होतो आहे, तर तुम्ही ते टाकू शकता त्याच्यामध्ये. मी तेलच घेतलेलं आहे, म्हणजे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तूपही घेऊ शकता. तर आपल्याला अगोदर ना त्याच्यामध्ये गूळ टाकायचा. गूळ टाकताना थोडंसं व्यवस्थित टाकायचा, म्हणजे तर तेल उडण्याची भीती असते. गूळ जो आहे तो फक्त आपल्याला वितळवायचा आहे त्याच्यामध्ये. एकदम आपल्याला त्याची काही अशी पारी वगैरे जे म्हणतो ना आपण, किंवा 1 तारे 2 तारे पाक असं काही करायचं नाही. फक्त वितळून घ्यायचं व्यवस्थित, आणि थोडंसं हलवत राहायचं जेणेकरून ते खाली चिटकणार नाही. तर बघू शकता तुम्ही, छानपैकी आपला गूळ ना वितळला गेला आहे बघा. तर आपण याच्यामध्ये ना ते खारीक खोबरे जे होते त्याचं जे मिक्स आहे ते टाकूया आपण याच्यामध्ये. सगळं टाकायचं. आता तुम्हाला हवं असेल ना तर त्याच्यामध्ये तुम्ही काजू, बदाम, जे तुम्हाला ड्रायफ्रूट्स हवे असतील ते टाकू शकता, किंवा अजून काय म्हणतात त्याला, हे बघा छान असं ना मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित. फक्त लक्ष ठेवायचं की खाली लागलं नाही पाहिजे. तुम्ही त्याच्यामध्ये डिंक पण टाकू शकता, मला आता आठवलं आहे, तुम्ही डिंक पण टाकू शकता त्याच्यामध्ये. आता हे थोडंसं एखादं मिनिटभर म्हणजे हे करायचं, आणि त्याच्यासोबतच आपल्याला हे पण टाकायचं आहे. एकदम बघा किती सुटसुटीत होती, आणि एवढे छान लागतात ना लाडू थंडीमध्ये, तर खूपच मस्त आहे. म्हणजे आता मी हे जे ना 50 ग्रॅम हे मेथी दाणे घेतलेले होते, तर तुम्हाला कमी जास्त तुम्ही करू शकता. समजा गोड म्हणते, तुम्हाला जास्त कडवट नसेल पाहिजे तर तुम्ही हे करू शकता. पण अजिबात कडू लागत नाही. तुम्ही याच्यापेक्षा जरी जास्त टाकले ना तरी तुम्हाला कडू लागणार नाही अजिबात. तर बघा किती छान आहे ना आपलं सुंदर असं हे मिक्सर तयार झालं आहे. मस्त एकदम छान मिक्स झालं आहे. तर मी व्यवस्थित अजून त्याला करून घेते. तर छान माझं असं मिक्स करून झालेलं आहे. आणि तुम्ही जेव्हा लाडू करशाल ना तेव्हा मोठ्याच पातेल्यामध्ये करा, जेणेकरून आपल्याला ते हलवायला व्यवस्थित जातं. तर आता आपण त्याच्यामध्ये पीठ टाकू ना. तर हे पीठ एकत्रच टाकायचं, जर तुम्ही एकटे असाल तर, किंवा मग तुमच्यासोबत कोणी हेल्पला असेल तुमच्या तर तुम्ही एक जण टाकू शकतं आणि एक जण छानपैकी त्याला हलवू शकतं. आणि छान मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित. मस्तपैकी एकजीव झालं पाहिजे असं छान करायचं त्याला. एवढे सुंदर लागतात ना लाडू, मी अगदी दरवर्षी करते. म्हणजे आणि स्पेशली थंडीच्या दिवसामध्ये. आणि आपण थंडीच्या दिवसामध्ये जास्त काही म्हणजे आपल्याला जास्त भूक लागते ना, खूपच क्रेविंग होते थंडीच्या दिवसामध्ये. तर हे खूप छान असं ऑप्शन आहे तुमच्याकडं, हेल्दी पण आहे आणि आपल्याला थंडीच्या दिवसामध्ये पोषण देणारं पण आहे. तर नक्कीच तुम्ही करा. हळूहळू व्यवस्थित सगळं मिक्स करायचं. फक्त भांडंही मोठं घ्यायचं जेणेकरून ते आपल्याला हलवायला व्यवस्थित जातं. तर छान मी आता मिक्स करते व्यवस्थित, परत तुम्हाला दाखवते मी.
तर सगळं मिक्स झाल्याच्या नंतर ना थोडंसं झाकून ठेवायचं 1-2 मिनटं फक्त, जास्त झाकायचं नाही, नाहीतर मग ते खाली लागण्याची त्याची शक्यता असते. आणि छान मिक्स करायचं परत एकदा, आणि मग आपला लाडू वळायला तयार आहे. तर बघा अगदी ना इझी लाडू होतो, बिलकुल तेलकट नाही. बघा बघू शकता तुम्ही, अजिबात तेल नाही. ह्या प्रमाणात जर केलं ना तुम्ही तर मस्तच लाडू होतात. फक्त बांधताना थोडंसं गरम असतं जरा, म्हणजे लक्ष देऊनच बांधायचं, खूप गरम असतं त्यामुळं. आणि हे पीठ झाकून ठेवायचं, म्हणजे जे मिश्रण असतं ना आपलं ते झाकूनच, आणि थोडं थोडं असे छान करायचे. आणि तुम्ही ज्या दिवशी करता की नाही त्याच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी जर तुम्ही लाडू खाल्ला ना हा, तर एकच नंबर लागतो, म्हणजे तो छान असा मुरतो. तर बघा किती सुंदर असा लाडू तयार झालेला आहे. तर बघा छान असे लाडू तयार झालेले आहेत आपल्यात, खूप सारे लाडू झालेले बघू शकता तुम्ही, आणि एक नंबर झालेत हा. म्हणजे मी खाऊन बघितले म्हणून तुम्हाला सांगते, मी अजिबात कडू झालेले नाही आहेत. आणि बघा एकच नंबर, बघा किती सुंदर, म्हणजे खूपच. तर नक्कीच तुम्ही म्हणजे करूनच बघा. माझं चॅलेंज तुम्हाला की तुम्ही एकदा केल्याच्या नंतर डबल करशाल, म्हणजे करशालच, कारण एकच नंबर होतात असे लाडू. मी नेहमी करते, नेहमी म्हणजे हिवाळ्यामध्ये, स्पेशली जास्त हिवाळ्यामध्ये, आणि त्याच्यात जास्तीत जास्त मेथीचा वापर करते. मेथी जर रात्री भिजवली तर मग तुम्ही किती जरी मेथी टाकली तरी त्याचं म्हणजे कडवटपणा लागत नाही. दुधात जर भिजवली, किंवा तुम्ही तुपातही भिजवू शकता, पण मी तुपात कधी भिजवलेलं नाही, मी दुधातच भिजवते नेहमी. तर चला, तर आता मी तर व्हिडिओ इथंच संपवते, पण किती छान झालेत बघा ना, खूपच सुंदर. मला काय जो आनंद झाला आहे तो वेगळाच आहे. तर चला मग, व्हिडिओला एक लाईक तर कराच नक्की, कमेंट पण करा.